ची जन्मठेप प्रकरण 12वे. अंदमानात संघटना आणि प्रचार करण्याचा निश्चय. त्या घाण्यात काम करीत असता मला राजकीय बंदिवानांची स्थिती आजमावता आली असे नसून एकंदर अंदमानाची परिस्थितीही थोडीबहुत आकलन करता आली. हजार आडकाठ्या न जुमानता बाहेरच्या लोकात माझ्याविषयी जो आदरभाव आणि प्रेम होते, त्यांनी त्यास माझ्याशी काही ना काही संबंध जोडण्याचा प्रयत्न केल्याविना स्वस्थ बसू दिले नाही. या सर्व परिस्थितीवरून मला असे दिसून आले की प्रयत्न केला असता थोड्या प्रमाणात का होईना पण या कारावासातूनही अंदमानात संघटना आणि कार्याचा प्रसार करणे शक्य आहे. आणि जर शक्य आहे तर थोडी का होईना पण ती संघटना करणे हे कर्तव्य आहेच आहे. कारावासाच्या यातना भोगणे आणि एकांत बंदिवासातील कर्मशून्यतेचे असह्य ओझे उचलून निष्क्रिय उभे राहणे हे एक कर्तव्य तर आम्ही करतच होतो. त्यासह जर कार्यप्रचाराचे आणि द्वीपांतरी येथे ते निर्वासित होऊ तेथे तेथे देखील जातीय चैतन्य संचरण्याचे सक्रिय कार्यही थोडे बहुत करता आले तर तेही करून मातृभूमीची दुहेरी सेवा केल्याचे पुण्य का नासाधावे. अशा विचाराने प्रेरित होऊन अंदमानाच्या प्रचार कार्याचा आरंभ म्हणून मी प्रथमतः राजकीय बंदिवानांचे शिक्षण हाती घ्यायचे ठरवले. त्या पंधरवड्यातच त्या बंदिवानातील जे काही लोक वाटोळीत वरवर सापडून आलेले असल्याने त्या चळवळीला सर्वस्वी अनुकूल नव्हते, त्यांनाच प्रथम ती गोष्ट पटवून देऊन त्या चळवळीचे अंतरंग काय ते विशद करून सांगितले आणि त्या मला माणसाळण्यासाठी वाढून दिलेल्या घाण्याचे कठोर कष्ट करीत असताच त्या राजबंदीतील दोघांस संघटनेच्या कार्यात समाविष्ट होण्यासाठी शपथबद्ध करून घेण्याची रानटी उठाठेव केली. अंदमानाच्या संघटनेच्या प्रयत्नांचा हाच आरंभ होय. त्या कार्याचा विकास पुढे कसा कसा आणि किती होत गेला हे संपूर्णतः सांगणे प्रस्तुत शक्य नाही. अंतशः जे सांगता येईल ते पुढे क्रमशः सांगूच. 14 दिवसांनी मला तेलाच्या घाण्यातून काढण्यात आले आणि दोरखंड वळण्याचे काम देण्यात आले. हे काम त्या कारागृहातील इतर शारीरिक कामाहून सोपे होते आणि म्हणून ते मिळणे म्हणजे भाग्य समजण्यात येईल. काही दिवसांच्या सवयीने दोरखंड वळण्याचे काम करता येऊ लागून शारीरिक यातनांच्या कचाट्यातून थोडीशी सुटका झाल्यासारखे वाटू लागले. याच वेळेस मला ज्या 7व्या क्रमांकात बंद ठेवण्यात आले होते त्यात 2-4 राजकीय बंदी निरुपाय म्हणून राहू देण्यात आले होते. निरुपाय म्हणून कारण शेवटपर्यंत माझा आणि इतर राजकीय बंदिवानांचा संबंध शक्यतो येऊ द्यायचा नाही असे धोरण ठेवण्यात येईल. पण सर्व बंदीगृहात वाटूनही ज्यांना जागा राहत नसे त्यांना 7व्या भागात ठेवावेच लागे. केव्हा केव्हा तर प्रत्यक्ष बारी आणि 1-2दा सुपरिटेंडंटही मला स्पष्टच म्हणाले की तुमच्या भागात जे राजबंदी असतात त्यांना जर मावळाल तर तुम्हासही सुशिक्षित राजबंद्यांची संगती लाभेल. नवीन कोणीही राजकीय बंदी आला की त्यास बहुधा माणसाळलेल्या राजबंदींच्या सहवासात नेऊन ठेवण्यात येईल. तथापि कोणतेही राजबंदीस एकसारखे एकाच भागात आणि एकाच संघात ठेवणे धोक्याचे वाटून महिलांना त्यांच्या राहण्याच्या कोठवड्यांची आणि भागांची बदली करण्यात येईल. हा बदलीचा दिवस म्हणजे बंदीगृहातील एक सणच असे, कारण त्या बदलीच्या निमित्ताने कोठडीतून बाहेर पडून सरासरी अर्धा दिवस तरी गडबडीत झटकन जाईल. दुसरे, एकदा तुरुंगास वळसा घ्यावा लागे. ह्या भागातून त्या भागात जाताना आणि त्यायोगे बहुतेक राजबंदींची दृष्टीनेच का होईना पण भेट होईल. वेळ साधल्यास 2 गोष्टी जाता जाता बोलून जात आहेत आणि शेवटच्या आनंदाचे कारण म्हणजे नव्या भेटलेल्या बंदिवानांची ओळख आणि संमती लाभण्याची या बदलीने संधी मिळेल. मला जरी शक्यतो एका 7 क्रमांकाच्या भागातच बंद ठेवलेले असे आणि इतर राजबंदी बहुधा मजकडे धाडण्यात येत नसत तरीही मला देखील हा दिवस सणासारखाच वाटे. कारण त्या दिवशी बदलीसाठी या भागातून त्या भागात जाताना मला दुरून माझ्या ज्येष्ठ बंधूंची दृष्टीभेट घडे. कधीकधी आधीपासून संधाने जुळवीत जर क्वचित यश आलेच तर 2 गोष्टीही गुपचूप बोलून घेता येत. या 2 महिन्यातील ठाणपलाटीचे साधनाने नवीन व निराळ्या राजबंदीस जसे बोलावयास मिळे तसाच आपल्यात बोलण्याच्या आणखी 2 सोयी त्या कारागृहात असत. त्या म्हणजे राहण्याच्या खोलीच्या वरची लहान खिडकी आणि अगदी भुईशी लावलेली जाळी. कारागृहाचे जे 7 भाग पाकळ्यांसारखे एका केंद्रापासून निघून पसरत गेलेले असल्याने प्रत्येक भागाचे अंगण पुढील भागाच्या पाठीस लागलेले असे, तेव्हा प्रत्येक भागाच्या चाळीतून मागच्या भागाशी आणि अंगणातून पुढच्या भागातील खिडक्यात चढलेल्या मनुष्याशी बोलता येईल.
पण असे उंच खिडक्यात चढून बोलणे म्हणजे धोक्याचे असे. तरी देखील खोलीतील निजाव्याचा लाकडी फळा उभा करून त्या 2 पुरुष उंचीच्या लहानशा खिडकीच्या गजास लोंबकळून हात ताणाने तुटून येतो खालच्या अंगणात असलेल्या आपल्या इष्टमित्रांशी बोलावयास कमी करत नव्हतो. कितीदा तरी अर्थशास्त्राच्या व राजकारणाच्या शंका एकाने विचाराव्या आणि त्यांचे समाधान खिडकीत लोंबकळून राहणाऱ्या अध्यापकाने करीत असावे. इतक्यात जर का कोणी वॉर्डर वा जमादार खाकरला तर शिष्य आणि आचार्य दोघांची यप्पलाया करता करता मारामार उडे. अशा वेळी एकदम खिडकीतून खाली उडी टाकण्याच्या गडबडीत कितीदा तरी राजबंदी धाडकन आपटले असतील, कितीतरी त्यांचे अंग ठेचाळले असेल. दुसरी बोलण्याची युक्ती म्हणजे ती खोलीच्या भुईशी लागून भिंतीत खोल बसवलेली जाळी, अशी बसवलेली की पलीकडचे खोलीतलं काही दिसू नये, पण वारा येण्यापुरती फट तर असावी. या जाळीच्या मागची बाजूस केव्हा केव्हा त्या भागातील बंदी जेव्हा बसवले जात. मग काय, तशी संधी सापडताच आम्ही खोलीतून त्या जाळीच्या भोकास इकडून तोंड लावून आणि तिकडच्या आमच्या संबंधीने जेवाव्यास थाळी घेऊन येऊन बसून स्वस्तपणे व अस्वस्थपणे पण एकाग्रतेने टेलिफोन सुरू करावा. ती जाळी म्हणजे कारागृहाच्या परिभाषेतील टेलिफोन. त्या जाळीत म्हणजे त्या ध्वनिनिवाहात बोलण्याची संधी आजूबाजूस कोणीच नसल्याने व विश्वासू मंडळीच असल्याने आली आहे, म्हणून सूचना देण्यासाठी हातातील जेवायची थाळी त्या गजावर खडखड मारणे म्हणजे ध्वनिनिवाहाची घंटा वाजवणे. या टेलिफोनने ही वाहने की जेव्हा कार्य साधणे दुष्कर झाले तेव्हा एक टेलिफोनही राजबंधूंना शोधून काढावा लागला, पण तो कोणता ते पुढे कळेल. अशा एक ना दोन अनेक युक्त्या लढवीत आम्ही आपापसात आमचे विचारांचे दळणवळण ठेवू लागलो. जो जो आमच्यापासून इतरास दूर नेण्याचा प्रयत्न करण्यात येई आणि राजबंधूंना आपसात बोलण्यास वा खुणा करण्यासही प्रतिबंध करण्यात येई, तो तो आमची बोलण्याची आणि विचारविनिमयाची इच्छा अधिकच बळावून आणि आवश्यकता अधिकच वाटून ते बोलणे आणि तो विनिमय अधिकच वेगाने चालू लागत. या सर्व युक्त्यांच्या साहाय्याने मागे वर्णिल्याप्रमाणे आम्हास घाण्यातून काढून दोरखंडे वळ्यास लावले तेव्हा आम्ही आमच्या भागात अपरिहार्य म्हणून जे 2-3 राजबंदी ठेवले होते त्यांच्या शिक्षणाचे कार्य हाती घेतले. ते सर्व राजबंदी काही सामान्य अर्धशिक्षित नव्हे, ते बहुतेक प्रवेश परीक्षा आणि कॉलेजमधल्या 1-2 इयत्ता झाले होते. परंतु राजकारणीय अग्रगामित्व करावयास अवश्य असे राजनीती इत्यादी शासन विज्ञानाचे उच्च शिक्षण त्यास मिळालेले नसे. ते शिक्षण देण्यास आरंभ करताच पहिली अडचण ते आम्हास भासू लागली, ती म्हणजे पुस्तकांची उणीव. अर्थातच माझी स्वतःची जी पुस्तके होती ती ठाण्यावरच माझी मत्ता म्हणून जप्त झाली होती. अंदमानास राजबंद्यांपाशी जी पुस्तके होती ती अगदी तुटपुंजी आणि थोडी होती. श्री रामकृष्णांची आणि विवेकानंदांची काही पुस्तके, काही टॉलस्टॉयची माय रिलिजन इत्यादी 1-2 पुस्तके आणि बाकीची ॲनी बेझंटच्या थिऑसॉफिकल तत्त्वज्ञानाची आणि चळवळींची मासिक पुस्तके ही होत. ही पुस्तकेही प्रथम आठवड्यातून एका रविवारीच वाचावयास मिळत. एका चवाळ्यात ती भाजीसारखी भरून एक ऑर्डर भागाभागातून हिंडे आणि ती राजबंदीवानास वाटी आणि संध्याकाळी येऊन परत घेऊन जाई. प्रत्यक्ष वाचावयास एक पुस्तक मिळे, पण ते त्याचे असेल त्याला, आणि ते केवळ संध्याकाळी 4 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत. दिवसा काम म्हणून वाचू द्यायचे नाही आणि रात्री कोठडीत अंधार म्हणून. त्यातही आणखी एक अत्यंत त्रासदायक नियम म्हणजे एका राजबंदीवानाचे पुस्तक त्याने इच्छिले तर तो दुसरा राजबंदीवान त्याच्यापासून 8-9 पावलावरच काम करीत असला तरी त्या दुसऱ्यास न देऊ देणे. ज्याचे पुस्तक त्याने वाचावे, ही बारीची सक्त आज्ञा. आठवड्यात एक भिकारडे चोपडे वाचणे साधारण बंदिश शक्य नसे, म्हणून त्यास ते पुरे. परंतु सुशिक्षित राजबंदीस एक लहान पुस्तक आठवड्यास कसे पुरणार? पण त्याला ते बदलून दुसरे घेऊ द्यायचे नाही किंवा शेजारच्या राजकीय बंदीचे हातात असलेले त्याचे आठवड्याचे पुस्तकही तिथल्या तेथे वाचावयास घेता येणे शक्य नाही. असे तिथल्या तेथे घेतलेले एकाचे पुस्तक दुसऱ्यास वाचावयास दिले असे दिसले की ऑर्डर जमादारांची पिकलीच पोळी. राजबंदींवर खटला भरून बारीसाहेबांपुढे आपली कार्यक्षमता दाखवण्याची ही सुवर्णसंधी कोण गमावणार? त्यांनी त्या राजबंदीवर झडप घालून तो एकाचा क्रमांक दुसऱ्याच्या हातातील पुस्तकावर आहे हे पारखून त्या दोघांसही उन्हातान्हात बाहेरच्या कार्यालयात खेचून नेलेच म्हणून समजावे.
इसने पुस्तक दिया और इसने लिया हुजूर म्हणून पुन्हा पुन्हा आरडाओरड होऊन खटला भरला जाई आणि सुप्रिटेंडेंटसुद्धा त्या अपराधाने संतप्त होऊन 4-4 दिवसांची हातकडीची शिक्षा ठोठावण्यास कमी करत नसे. एक घटकाभर पुस्तक वाचले म्हणून 4-4 दिवस राजबंदी हातकडीत टांगून अनेक वेळेला दिवसभर उभे राहिले. रामकृष्णांच्या चरित्रात वाचलेली तत्त्वे मनन करून पारखून घेण्याची त्या राजबंदीत शिस्त लागावी म्हणून कदाचित तसा नियम आणि तशी हातकडी देण्याची व्यवस्था केली असेल. पुस्तके वाचण्याच्या मार्गात अडचणी पसरवण्यास मुख्य भाग म्हणजे बारीसाहेबांचा. त्या पंडित प्रवराचा असा एक सिद्धांत असे की पुस्तकांच्या वाचनाने हिंदी तरुणास वेळ लागते. मागे ज्या श्रीयुत एक्स यास वेळ लागले म्हणून बारी माझ्यापाशी म्हणाला होता, त्यासही ते थिऑसॉफिकल पुस्तके वाचतात म्हणून त्याचे डोके फिरले, असे मला तो स्पष्ट म्हणाला होता. बरे, थिऑसॉफी वा रामकृष्ण इत्यादी वेळ लावणाऱ्या भाबड्या नरम पुस्तकात सोडले तर राजकारणाची दगडासारखी कठोर पुस्तके तरी वाचनीय समजत होता की काय? रामाचे नाव. तो स्वतः काही थोडका शिकलेला नव्हता. हायस्कूलच्या संबंध 5व्या इयत्तेपर्यंत त्याचे शिक्षण झालेले. अशा त्या जाड्या विद्वानाच्या हाती कारागृहात कोणती पुस्तके यावीत याचे परिशकत्व सोपवलेले. पुस्तक उघडताच प्रथम बारीसाहेबास समजेल अशा साध्या इंग्रजी भाषेतले आणि साध्या विषयाचे ते पुस्तक हवे. नाहीतर जर ते एखादे तत्त्वज्ञानाचे वा समाजशास्त्राचे गूढ पुस्तक असेल तर 2-4 पाने उलटताच नॉनसेन्स, ट्रॅश असे म्हणून ते फेकले जायचे. समजण्यासारखे असेल, पण जर त्यात नेशन, कंट्री म्हणून एखादा शब्द असेल तर राजद्रोह म्हणून एखाद्या प्लेग जंतूसारखे ते अस्पृश्य होऊन तिजोरीत बंद व्हायचे. बारीसाहेब म्हणतच, ही कंट्री बिंट्रीची पुस्तके आम्हास देता येणार नाहीत, कारण याच पुस्तकांनी नृशंस हत्यारे बनवले आहेत आणि योगाबिगाची भाबडी थिऑसॉफीची इत्यादी पुस्तके तीही वास्तविक देऊ नयेत. पण काय करावे, सुप्रिटेंडेंट ऐकत नाहीत. वास्तविक याच पुस्तकांनी माणसांना वेळ लागते. बारीसाहेब स्वतः कमी शिकलेले होते म्हणून मत्सराने असो वा शिक्षित बंदिवान या पोटभरच्या परमेश्वरास फारसे भीक घालीत नसत असो, या दोन्ही कारणांचा मिश्र परिणाम म्हणून बारीस आणि एका दोघा सुप्रिटेंडेंट्स पुस्तकाचे नाव काढले की अगदी वैषम्य वाटल्यासारखे होई. कोणी बंदी तंबाखू खात असला तर बारी कित्येक वेळा कानाडोळा करून त्या सोडून दे आणि हे दयाळूपण स्वमुखाने वर्णन करे. पण कोणी बंदिवान जर का एखादा पाटीचा तुकडा हातात घेतलेला वा पुस्तक वाचताना वा नुसते जवळ ठेवताना आढळला की बारी एकदम संतापून जाई. किताब मागताय साला, ये जगा स्कूल आहे? आपल्या बापाच्या घरी का शिकलं नाही? धडा त्याला कोलूमध्ये आणि किंवा निदान करत त्याचे ते पुस्तक जपतं. विशेषतः राजबंदिवानांना पुस्तके वाचायला दिली असता त्यातील पुस्तकी भावना आणि नाटकी वर्णने वाचून त्यांची माथी फिरतात आणि कारावासातील यातनांनी तळ्यावर आलेली त्यांची बुद्धी पुन्हा पूर्वसंस्काराच्या अशा वाचनाने भडकलेल्या आगीत जळू लागते. इथपर्यंत जर त्यास माणसाळ्याचे असले तर पुस्तक म्हणून त्यास देता कामा नये, असे बारीसाहेब अनेक वार ठासून सांगत. जर एखादा राजबंदी वाचनाकडे लक्ष देईनासा होऊन परिस्थितीच्या अधोगामी आकर्षणाने तिथल्या कोटाळक्यात रंगून जातो असा दिसला तर बारीला तो अधिक विश्वासू आणि सुधारलेला वाटू लागे. त्यास तो कडक पहाऱ्यात वा क्रूर दृष्टी क्षतपात ठेवीनासा होई. अशा विचारांच्या या बंदीपणाचे हे विचार त्यावेळच्या त्याच्यावरच्या अधिकारातही रूढ होते आणि म्हणून कारागृहात म्लान, हताश, त्रास झालेल्या राजबंदिवानास पुनश्चेतना प्राप्त करून देणारी कोणतीही ऐतिहासिक इत्यादी पुस्तके देणे म्हणजे बंदिवासात टाकण्यास दंडविज्ञानाचा, त्यांना सुधारण्याचा व दंडित करण्याचा उद्देश विफल करणे होय, असे त्यांचे ठाम मत झाले होते. ऐतिहासिक व काही धार्मिक पुस्तके वाचून त्यांची निराश आणि निरुत्साही मने पुन्हा स्वाभिमानी आणि उत्साहयुक्त होतात आणि बंदीगृहातही स्वतःस यक्किच्छित पापी समजण्याच्या स्थळी ते राजकीय बंदिवान म्हणून समजू लागतात, असा त्यांचं म्हणणं होतं. आणि एका अर्थी या परिणामापुरते अंदमानाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे खरे होते. वनवासात असताना धर्माधिक पांडवांच्या मनाला जेव्हा जेव्हा आत्मनिंदा, आत्मलज्जा आणि हताशता संत्रस्त करी तेव्हा तेव्हा अरे धर्मा, त्या नलराजावरही असेच संकट आले होते आणि त्या रामचंद्रावरही, असे सांगून त्यांच्या भग्न उत्साहास पुन्हा चेतना देण्यासाठी ऋषीजनांनी सांगितलेली आख्याने अशीच उपयोगी पडली.
गतकालाची ऐतिहासिक वीरकाव्ये आणि वीरगाथा किंवा गीतेचा कर्मयोग आणि उपनिषदांचा ब्रह्मवाद वाचून कितीदा तरी त्या राजबंदींचे गुप्त चैतन्य उद्दीप्त उठावे, कितीदा तरी आत्मलज्जा मावळून आत्मगौरवाने मन उल्लसित होऊन यातनांचा धिक्कार करीत गरजू लागावे. प्रथमतः पुस्तकाविनाच जे शिक्षण घेता देता येईल ते घेण्या देण्यास आम्ही प्रारंभ केला. मागे सांगितलेल्या अनेक प्रकारांनी राजकीय बंदिवान काही प्रमाणात तरी एकत्र येऊ शकत, बोलू शकत. त्याचा लाभ घेऊन जे माझ्या भागात राहावयास आलेले होते त्यांना प्रथमतः मी तोंडीच ऐतिहासिक गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला. कुठेतरी बंदिवानांच्या गडबडीत एकत्र होऊन किंवा दूर 20 पावलांवर बसलो असताही पारेकरांच्या सहानुभूतीपूर्वक कानाडोळा करण्याने, मोठ्याने बोलत आणि चावलतच चूप बसत वा वेळ आली तर होतो बोलत म्हणून चापून सांगत हातकडीची शिक्षा खात. पण कसेही करून आठवड्यातून 2-4 ऐतिहासिक प्रकरणे तरी मी त्यास सांगू लागलो. प्रथमतः हिंदुस्थानाचा वेदकालापासूनचा इतिहास, त्याचे विभाग आणि रूपरेखा सांगून नंतर त्यातील मोठमोठ्या कालातील शककर्त्यांची चरित्रे सांगावीत. नंतर युरोपीय अर्वाचीन इतिहास, नेपोलियन, मॅझिनी, गॅरिबाल्डी आणि विशेषतः त्यावेळेस डळमळत असलेल्या रशियाच्या प्रचंड चळवळीचा इतिहास शिकवावा. नंतर अर्थशास्त्राची मूलतत्वे आणि तदनंतर शासनविज्ञान आणि राजनीतिशास्त्र यांची चर्चा करीत असावी. पुढे पुढे जसजशी राजकीय बंधनांची संख्या वाढत गेली आणि संप, तंटे, बखेडे इत्यादी होता होता अधिकाऱ्यास भीक नको पण कुत्र्यावर असे होऊन थोडे एकत्र बसा, वाचा, काय वाटेल ते बघा, पण काम करा आणि चळवळ करून आम्हास त्रास देऊ नका, अशी अधिकाऱ्यांची प्रवृत्ती झाली. तेव्हा याच त्रोटक संवादाचे रूपांतर होऊ लागले. आठवडाभर साधारण खणलेली चर्चा तर रविवारच्या बैठकीत चालेच, पण विशेषतः रविवारी सकाळी 9 वाजल्यापासून खोल्यांमधून आम्हास बाहेर भोजन करण्यासाठी वा गवत कापण्यासाठी ठेवण्यात येई तेव्हा जे काही 10-5 राजबंदी माझ्या भागात असत त्यास घेऊन मी एकीकडे बसे. एकेकाला विषय दिलेला असे त्यावर तो बोले. त्यानंतर त्या विषयावर चर्चा होई. शेवटी साधले तर ऐकावे, राष्ट्रगीत गाण्यात येई. ती बैठक बहुधा सिंहासनावरचीच वा योगासनाची नसून पळत्या घोड्याच्या पाठीवरचीच असे. कारण केव्हा बारी आता है म्हणून पाऱ्यावरचा मनुष्य धापा टाकीत सांगत पळतील का कधी जमादार, ए बॉम्ब गोलेवालो, तुम बडे बेशरम लोगो, फिर इकट्ठा होय, जा गवत कापा, उठता का नाही, म्हणून दंडा घेऊन शिवीगाळ करतील याचा काही एक नियम नसे. कोणी येताच वक्त्या श्रोत्या सुद्धा बैठक पळू लागे आणि तिची चिन्ह व्यक्ती शकले. कोणी गवतात तर कोणी पत्र्याच्या आड तर कोणी भांडे निमित्तात दडून बसत. पुन्हा ती वावटळ उडून गेली की ती बैठक पूर्वीच्या केलेल्या वर्णाप्रमाणे लेट द लिजन्स थंडर पास्ट अँड प्लोड इन डीप थॉट अगेन, पुन्हा विचारात निमग्न होई. अशी धूळधाणी उडाल्याने केव्हा केव्हा कोण्या नवशिक्या मनुष्याची आत्मोपासाकडे प्रवृत्ती होऊन बैठकीचे तुच्छत्व वासू लागले तर ख्रिस्ती लोकांच्या पळत्या प्रार्थनांची मी आठवण करून देई. रोमन लोकांच्या आणि यहुदांच्या तावडीत आपले धार्मिक आचार आणि धार्मिक संघ ख्रिस्त्यांच्या अगदी पहिल्याने जेव्हा पाळावे लागले तेव्हा भुयारात, थडग्याभोवती, कारागारात कसेबसे जमून दोघा-चौघांनी प्रार्थना करण्यात कधी गुडघे टेकता न टेकताच तो रोमन आल्याची चाहुली लागलीच पळापळ करावी लागे. पुन्हा संधी सापडल्यास एकत्र येऊन प्रार्थनापुरी करावी. त्या पळत्या बैठकी अशा पळत्या प्रार्थनाच होत्या. कारागारातील त्या अधोगतीस क्षणभर तरी रोखून त्या बैठकी मनास उच्चाकडे, उदात्ताकडे उन्मुख करीत. त्या अंदमानाच्या बंदिवासात हे रविवारचे भजन वर्षानुवर्षे मी असेच चालू ठेवले होते. त्यात किती राजकीय, धार्मिक, भाषाशास्त्र विषयक, साहित्य, शास्त्रीय इत्यादी विषयांचा उहापोह आणि चर्चा झाली. केव्हा केव्हा मनास समाधान वाटे की लहानपणी नाशिकला सभेच्या दर आठवड्यास रविवारी बैठकी बसवण्याचा नियम केला. नाशिकनंतर पुण्यास, पुण्यानंतर मुंबई, मुंबईनंतर इंग्लंडमध्ये आणि इंग्लंडनंतर आता अंदमानाच्या कारागृहातही रविवारी ते राष्ट्रीय भजन, राष्ट्रीय ज्ञानसत्र अखंड चालू ठेवता आले. तो नियम पाळता आला. कधी होमाच्या विस्तीर्ण थंडीला तर कधी विश्वदेवाच्या विती एवढ्या कुंडात, पण अग्नीची आहुती टळली नाही. म्हणूनच तर अग्नी जिवंत राहिला.
पळत्या बैठकीव्यतिरिक्त दुसरे एक महत्त्वाचे साधन जे आम्ही शिक्षण प्रसारार्थ उपयोगात आणत होतो ते म्हणजे चुन्याने रंगवलेल्या कोठड्यातील भिंती आणि लहान खिळे, घायपाताचे काटे हे होत. बंदीगृहात राजकीय बंदिवानास पेन्सिल वा कागद मुळीच ठेवू देत नसत. त्यांच्या अंगाची आणि कोठड्यांची कसून झडती घेतली जाई. तथापि बोटभर चिठ्ठी लिहिण्या इतका कागदाचा तुकडा आणि स्वतःच धरताही येणे दुर्घट इतका लागूड फोडून टाकलेला केवळ पेन्सिलीमधील शिशाच्या काडीचा लहानसा तुकडा बहुतेक प्रत्येक राजबंदिवानापाशी असेच. तो कधी तोंडात, तर कधी केसात, तर कधी या हाताची झडती घेताना त्या हातात, तर त्या हाताची घेताना या हातात. पण ती कारागृहातील अगदी विशिष्ट व्यावसायिक गौप्ये आम्ही सर्वच सांगणार नाही. पुन्हा कधी तसा यात्रेचा प्रसंग आल्यास कागद पेन्सिल लपवण्यास आमच्या सर्वच युक्त्या सांगत बसलो तर कठीण पडणार नाही का? परंतु असे लहान बोटाएवढे कागदी तुकडे चिठ्ठी लिहिण्यास जरी उपयोगी पडले तरी शिक्षणासाठी निबंध लिहून काढण्यास वा टिपणे आणि टाचण करून ठेवण्यास त्यांचा काही उपयोग होत नसे. आमच्या पहिल्याच वर्षी असा एक अडचणीचा प्रसंग आमच्यावर ओढवला. आम्ही RPP मधल्या प्रसिद्ध झालेल्या भूगर्भशास्त्रावरील एका ग्रंथाचे पारायण करीत होतो. पुस्तक वाचले की एका वहीत त्यातील महत्त्वाचा सारांश आणि उतारे उतरून ठेवायचे हा आम्हाला लहानपणापासूनचा मोठा नाद. त्याचा उपयोगही आम्हास पुष्कळ झाला. त्यायोगेच काही काही अगदी लहानपणी वाचलेल्या पुस्तकांचा देखील महत्त्वाचा सारांश स्मृतीत अजून संचित करून ठेवता आला. त्या सवयीप्रमाणे भौगर्भिक कालाच्या कालमर्यादेचे एक टाचण आम्ही कोठडीत एक लांबसा कागद आणून त्यावर उतरवून ठेवले. दुसऱ्या दिवशी ते पुस्तक परत केल्यावर संध्याकाळी बंद झाल्यावर सावकाश तो कागद काढून जो मी वाचायला बसतो तो ताड बूट आपटीत माझी झडती घेण्यासाठी ओव्हरसेअर साहेब आले आणि दार उघडून झडती घेऊ लागले. माझ्या तर केव्हा दिवसातून 3दा झडत्या होत. कोणी बड्या बाबूपाशी काही आहे म्हणून बारीसाहेबाच्या कानात पुटपुटले की वेळी अवेळी झाली आमची झडती. जेव्हा 100त 2 वेळाही त्या बातम्या खऱ्या नसत असे बारीचे प्रत्ययास आले तेव्हा कुठे हे झडतीचे सत्र संपले. पण ही स्थिती यावयास 7-8 वर्षे लागली. त्या दिवशी आम्ही तो कागद वाचत असताना मात्र असा हा जेव्हा अचानक छापा पडला तेव्हा तो लांबच लांब कागद लपवणे अशक्य झाले आणि तो उचलून ओव्हरसेअरने विचारले, हे काय? मी म्हणालो, इट आर नोट्स. त्यांनी बळपूर्वक बजावले की तुरुंगात पुस्तकाच्या नोट्स बिट्स काही घेता येणार नाहीत. तथापि काहीतरी मोठे प्रकरण उपस्थित करता येण्याचे भाग्य पदरात पडले या आशेने त्यांनी तो कागद नीट उजेडात आणि मग नुकत्याच लागणाऱ्या दिव्यापाशी धरून वाचला. तो काय? प्लिओसीन, मिओसीन, निओलिथिक. व्हॉट इज ही कुठली सांकेतिक लिपी? म्हणून त्याने शंकावून मुद्रेने आणि किंचित पकडल्याअखेर अशा झोकात विचारले. मी विनोदाने म्हटले, दे आर जिओलॉजिकल. तेव्हा काही पुटपुटत त्याने जमादारास सांगितले की इसको कल ले आओ ऑफिस में, खटला भरला पाहिजे त्याच्यावर. त्याचप्रमाणे खटला भरला, पण तो आमच्या पहिल्याच कारागृहीय अपराध असल्याने सावधानी देण्यावरच भागले आणि 2 आठवडे पुस्तक वाचन बंद करण्याची शिक्षा देण्यात आली. तेव्हा आता पुस्तकातील टाचणी कशावर करावी? प्रत्येकी आम्ही कविता रचितच होतो, त्या कशावर उतराव्या? राजबंदीतील कित्येकास आठवड्याच्या व्याख्यानातील ऐतिहासिक, अर्थशास्त्रीय इत्यादी मुख्य विधेयांची टाचणी देऊन पाठ करून घेणे अवश्य ते कसे करावे? एवढे कागद कुठून आणावे? आणले तर सांभाळावे आणि लपवावे कुठे? लपवले तर ते भारूड वाचायस वेळ मिळावा इतकी सगळ्या अधिकाऱ्यांच्या डोळ्यास अंधारी कशी येणार? तोच समोरच्या भिंतीवर दृष्टी लावलेली असताना युक्ती सुचली. अरे कागद, हा काय कागद? ही या कोठड्यांची चुन्याने रंगवलेली लांब उंच भिंतच कागद आणि घायपाताचा काटाच लेखणी, नाहीतर लहानशी खिळे. मागे मुंबईस भायखळ्यास विटेच्या तुकड्याने भिंतीवर लिहित असे, पण तो प्रयोग तेव्हा अपूर्णावस्थेत होता. आता तो मोठ्या प्रमाणावर करण्याचे योजिले आणि सुटे तोपर्यंत भरपूर 14 वर्षे तो कामास आला. एक खिळ गुपचूप दाराचे कडेत खोचायची आणि कोठडीत दार बंद होऊन कोंडले गेले आणि ते बहुतेक महिनोगणिक असेच की भिंतीवर स्तंभ आखून घेऊन लिहावयास सुरुवात करायची. या 7व्या भागाच्या सर्व भिंती म्हणजे एक ग्रंथच असे. उदाहरणार्थ, मी दोरीवळी त्या भिंतीवर स्पेन्सरच्या अज्ञेय मीमांसाचे युक्तिवाद यथाक्रम उतारलेला होता. कमला हे काव्य
बहुतेक त्या 7व्या भागाच्या भिंतीवर रचले गेले. आणखी एका खोलीत मिलच्या अर्थशास्त्राच्या ग्रंथातील सर्व महत्त्वाच्या व्याख्या खिळीने कोरून उतरलेल्या होत्या. त्या अशासाठी की दर महिना जेव्हा माझ्या कोठडीची बदली होई तेव्हा काहीतरी लटपटीने नवीन दुसऱ्या भागातून येणाऱ्या राजबंदींपैकी ज्यास अर्थशास्त्राचे शिक्षण मिळत असे त्याने तेथे त्या माझ्या सोडलेल्या कोठडीत घुसावे आणि महिन्याभरात ते पाठ करून टाकावे. जेव्हा माझी निरनिराळ्या भागातून बदली करण्यात येऊ लागली तेव्हा तर प्रत्येक भागात माझी कोरीव टिपणे कोठड्यातून सोडण्यात येत आणि ती त्या कोठड्यात येणारे राजबंदी वाचून काढत. राजबंदीवानांचे शिक्षण वाढविण्यास अशा रीतीने साप्ताहिक सभा, वेळोवेळी संधी मिळताच तोंडी माहिती सांगणे आणि भिंतीच्या वर टाचणे, व्याख्या, वेचे उतरवून ठेवणे अशी 3 मुख्य साधने उपयोगी पडली. या भिंतीच्या ग्रंथाविषयी इतकीच अडचण पडे की त्या भिंतीपत्राचे आयुष्य 1 वर्षाचेच काय ते असे. बाबिलोन्समधल्या इष्टिका ग्रंथाप्रमाणे शतकोशतकांचे नसे, कारण दरवर्षी एकदा चुना लावण्याचे काम सुरू झाले की ते आमच्या सर्व मौल्यवान ग्रंथांवर सफेदी फेरे. त्यामुळे चुनाकाम सुरू होण्याच्या आधीचा महिना म्हणजे माझा अगदी वेदघोषाच. केलेल्या आणि भिंतीवर कोरलेल्या कविता गुप्तपणे आणि सूक्ष्मदृष्टीने वाचत पाठ करून टाकाव्या लागत. पण जरी भित्तीपत्रांचे आयुष्य 1 वर्षाचेच असले तरी सफेदी फिरल्याने दुसरा एक उलट लाभही होई. जुने कागद नासून जात, पण भिंत चुना होऊन पुन्हा पांढरी सफेदी झाल्याने नवीन कोरे करकरीत कागद जन्मास येत. केव्हा केव्हा हेही प्रकरण उघडकीस येई, पण फार थोडे, कारण त्या भिंतीवर बारीक कोरलेले वाचणे एक विशिष्ट कलाच होती. त्यात मराठी भाषा किंवा अर्थशास्त्रीय गूढ विषयांची टिपणे, ती भारी साहेबास वाचता येणार आणि त्याला अर्थ लागणार, त्याची योग्यता असल्या गोष्टी समजण्या एवढी फार मोठी असे. ती जितकी की केव्हा केव्हा भिंत खरडण्याचा संशय कोणावर येई तेव्हा हे खरडलेले काय आहे हे कळणे अशक्य होऊन बारीसाहेबाने प्रामाणिकपणाने आरोप ठेवावा की सरकारी वस्तू जाणून बुजून केवळ नासधूस कराव्या म्हणून भिंतीचा चुना खरडून त्यास विद्रूप करणे. एकदा आमच्या ज्येष्ठ बंधूस मात्र गायपाताचा काटा जवळ ठेवल्याविषयी शिक्षा झाली होती. पण विवेकानंदांच्या पुस्तकावरील वेदांतविषयक शंका व आक्षेप या गायपाताच्या काटांनीच त्यांनी लिहिले होते. अर्थातच क्वचित कोरून ठेवलेले असे बारेसाहेबांनी ओळखले होते असे हे पुस्तक आमच्या बंधूंचेच होते. पण स्वतःच्या पुस्तकावरही वाचता वाचता सुचलेल्या शंका वा उत्तरे काट्याने कोरून ठेवणे, पेन्सिल मिळणे अशक्य म्हणून हाही कारागृह शिक्षा होण्यासारखा क्राईमच होता हे उघडच आहे. बारीसाहेबांच्या भरीव नसल्या तरी ठरेव आणि सभ्य कोटीक्रमात बोलायचे म्हणजे ए जेल है, स्कूल नहीं. इतना तुम पढ़ने का शौक है तो बाप के घर में क्यों नहीं सीखा? इधर क्यों आया? लड़ो मत, पढ़ो मत, काम करो, बस काम, और हम कुछ नहीं जानता. नुसते शिकून काय होणार? या बाह्य अडथळ्याव्यतिरिक्त राजबंदींचे ज्ञानवर्धनास आणखी एक अडचण म्हणजे त्यांच्यातील काहींची स्वतःचीच औदासिन्य होय. राजबंदीतील बहुतेक लोक राज्यक्रांतिकारक होते, तेव्हा साहजिकपणेच नुसत्या ज्ञानापेक्षा नुसत्या कर्माकडे त्यांचा साहजिकच कल असे. वाचून शिकून काय करायचे? कृत्य केली पाहिजेत, त्याग केला पाहिजे असे त्यांचे साहजिकच म्हणणे पडे. त्यांना समजावे लागे की तुमच्यात जे बहुतेक लोक 5-7 वर्षांच्याच शिक्षेचे आहेत ते देवाच्या दयेने सुटून जातील तेव्हा त्यांना कार्यक्षेत्रात यथायोग्य ती कामे करायची आहेत. नुसती पुस्तके तेव्हा पाहिजेत तर वाचू नका, पण येथे जोवर वाचनाहून अधिक कार्यक्षम असे प्रत्यक्ष काम काही करता येत नाही तोवर तरी तो वेळ ज्ञानार्जनात घालवणे तुमच्या ध्येयाच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे. संपादने हे जितके कठीण तितकेच सांभाळणेही कठीण, आणि हे तज्ज्ञाशिवाय शक्य नाही. राजनैतिक, ऐतिहासिक, अर्थशास्त्रीय आणि शासनशास्त्रीय ज्ञानाविना विघातक कार्यही यथायोग्य प्रमाणात करता येणार नाहीत. विधायक तर करताच येणार नाहीत. इराणचे उदाहरण घ्या. राज्यक्रांती झाली, पण राज्य संस्थापन आणि संगोपन करण्यास अवश्य लागणारी तज्ज्ञता क्रांतिकारकात अवश्य तितकी नसल्याने अमेरिकेतून आयव्यय शास्त्रज्ञ आणावे लागले आणि अत्यंत महत्त्वाच्या अशा आर्थिक व्यवस्थेत दुसऱ्याच्या ओंजळीने पाणी पिता पिता जिकडे तिकडे गोंधळच गोंधळ माजला. केवळ विनाशाची आंधळी वृत्ती आपल्याच पायावर कशी कुऱ्हाड मारून घेते हे फ्रान्सच्या राज्यक्रांतीपासून तरी सर्वांनी शिकून तो विघातक शक्तीस आळा घातला पाहिजे. चीनमध्येही प्रजासत्ताक स्थापित होताच पहिली अडचण शासनशास्त्रीय तज्ज्ञांची पडली. ते परदेशातून आणावे लागले.
अर्थातच केवळ चीनच्या हिताकडे दृष्टी ठेवणे आणि आपल्या स्वजातीयांची तदर्थ हानी करणे हे त्यांचे हातून घडणे शक्य नसल्याने राज्यव्यवस्थेत घोटाळा उडाला. म्हणून शास्त्रीय ज्ञानास तुच्छ लेखू नका. या कामास ज्यास नेमस्त म्हटले आहे त्यांचा कित्ता तुम्ही गिरवला पाहिजे. नेमस्तात जसे अर्थशास्त्रज्ञ, राजव्यवहार कुशल, शासनशास्त्रज्ञ आहेत, तसा तुमच्यात एखादा तरी गोखले वा दत्त वा सर माधवराव आहे काय? तेव्हा निदान जोवर प्रत्यक्ष कार्य काही एक न करता येण्याच्या या असहाय्यबद्ध स्थितीत तुम्ही आहात, तोवर केवळ माशामारीत किंवा चिंता करीत वेळ घालवण्यापेक्षा आपणापैकी प्रत्येकाने शक्यतोवर ज्ञान वाढवावे. विशेषतः आपल्या अंगीकृत कार्यास अगदी आवश्यक अशा राजकीय इतिहासशास्त्र, राजकीय शासनशास्त्र आणि राजकीय अर्थशास्त्र या 3 शास्त्रांचे काही ना काहीतरी अध्ययन प्रत्येकाने केलेच पाहिजे. नुसते ज्ञान लंगडे तर नुसते कर्मही आंधळे. धर्मकारणाप्रमाणेच राजकारणातही ज्ञानयुक्त कर्म हेच समाजास हितकारक होणारे आहे. तुम्ही सध्या एक सेवात्यागाची, यातना सहन करण्याची निष्क्रिय सेवा करताच आहात. त्याच्या जोडीस प्रत्येकजण आपापल्या पुढे असे तात्कालिक लक्ष ठेवा की तो एकेरी सेवा करता करताच अंगीकृत कार्यास अवश्य असणारी ही विद्वत्ताही शक्यतो आपार्जू आणि अशा रीतीने केवळ वीरदृष्टीने कार्य करण्याची जी एकेरी योग्यता पूर्वी अंगी होती, तिला आता ज्ञानदृष्टीचाही जोड देऊन दुहेरी योग्यता अंगी बाळ. प्रकरण 11 संपले.